श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या म्हणजेच गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशी आली असून या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्याच्या झोपेतून जागे होऊन आपला कार्यभार स्वीकारतील. रवी योग, सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे अनेक शुभ योग या देवउठणी एकादशीला तयार होत असतात आणि या शुभ योगामध्ये तुम्ही जर देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही जर उपाय केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि लक्ष्मी देवीचा आपल्यावरती आशीर्वाद देखील राहणार आहे. तर आता या देवउठणी एकादशीला आपल्याला असा कोणता उपाय करायचा आहे, तर हा उपाय म्हणजेच आपल्याला या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराबाहेर मी एक वस्तू सांगणार आहे, तर ती वस्तू आपल्या घराबाहेर फेकायची आहे. ही वस्तू फेकल्यामुळं आपल्या घरावरील जे काही अडचणी असतील, संकट असतील, जी काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होणार आहेत आणि आपल्या मुलाची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. लक्ष्मी मातेचा घरामध्ये नेहमी वास राहणार आहे. आता ही कोणती वस्तू आपल्याला घराबाहेर फेकायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर या कार्तिकी देवउठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णूंचं ध्यान देखील करायचं आहे. त्यानंतर उपवासाचा संकल्प करायचा आहे. जे व्रत करणार आहे तर त्यांनी व्रताचा संकल्प करायचा आहे आणि पितराच्या नावाने या दिवशी दान देखील करायचं आहे. त्यानंतर सकाळी आपली देवपूजा करायची आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. आरती करायची आहे. भगवान विष्णूंना पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची फळे तसेच पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपण शक्य असेल तर पिवळ्या रंगाचीच वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला श्रीहरी स्तोत्राचं कीर्तन करायचं आहे. भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करत असताना त्यामध्ये आपल्याला शक्य जर असेल तर ऊस देखील आपण अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवसभर निर्जला उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या एकादशीच्या दिवशी गायीची देखील सेवा करायची आहे. गायी माते 33 कोटी देवी देवता वास करत असतात, त्यामुळे आपल्याला या दिवशी गायी मातेची सेवा करायची आहे. तिला चारा खायला घालायचा आहे. त्यानंतर गरीब गरजू लोकांना देखील आपण मदत करायला विसरायचं नाही. तर या एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही भाताचं सेवन करायचं नाही किंवा पालक किंवा कोबी अशा ज्या भाज्या असतात तर त्या या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत. एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणाशीही भांडणं करायचे नाहीत, ते देखील टाळायचे आहेत. चुकूनही कोणाचा देखील अपमान करायचा नाही आणि या दिवशी आपल्याला तामसिक जे पदार्थ आहेत तर ते खायचे देखील टाळायचे आहेत. आपण या दिवशी फक्त सात्विकच अन्न खायचं आहे. म्हणजे ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी, व्रत आहे तर त्यांनी या दिवशी उपवासाची खिचडी, भगर, साबुदाण्याची खिचडी किंवा कोणतेही उपवासाचे पदार्थ, फळं खाल्ली तरी चालू शकतील. पण ज्यांचा उपवास नाही तर त्यांनी या वस्तू खायच्या टाळायच्या आहेत. म्हणजेच मांसाहार, कांदा लसूण किंवा कोबी पालकची भाजी असेल तर अशा ज्या वस्तू आहेत तर या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत. तसेच या दिवशी तुळशी विवाह देखील केला जातो, परंतु आपल्याला चुकूनही या दिवशी तुळशीला हात लावायचा नाही किंवा तुळशीची पानं तोडायची नाहीत आणि या दिवशी चुकूनही कोणाविषयी देखील मनामध्ये चुकीचे विचार आणायचे नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवसभर आपल्याला हे एकादशीचं व्रत करायचं आहे. तसेच या एकादशीच्या व्रताच्या दिवशी जो व्रत करत आहे तर त्या व्यक्तीनं पलंगावर झोपायचं नाही. तसेच चुकूनही नखं किंवा केस देखील कापायचं नाहीत आणि अख्खा दिवस म्हणजे संपूर्ण दिवस या दिवशी आपल्याला ज्याने व्रत केलं आहे तर त्यांनी भगवान विष्णूंच्या महामंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा संपूर्ण दिवस जप करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा सूर्यास्ताच्या वेळेला, दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा आपल्याला 11 मारायच्या आहेत आणि या 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला तुळशी मातेचा जो मंत्र आहे तो देखील मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर या तुळशी मातेजवळ आपल्या मनातील काही ज्या इच्छा असतील, मनोकामना असतील, काही ज्या संकट असतील, समस्या असतील, तर ते सर्व बोलून दाखवायचं आहे, प्रार्थना करायची आहे दूर होण्यासाठी. आणि तुळशी मातेजवळ केलेली प्रार्थना ही भगवान विष्णूंजवळ पोहोचत असते आणि त्यामुळेच ही प्रार्थना आपल्याला तुळशी मातेजवळ करायची आहे. त्यानंतर आपली ही पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि आपल्याला जो आता हा उपाय करायचा आहे, तर तो आता आपल्याला उपाय करायचा आहे. तर या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आपली देवपूजा झाल्यानंतर आपलं सर्व काम आटोपल्यानंतर आपल्याला ही जी आपण पूजा केलेली आहे भगवान विष्णूंची, तसेच लक्ष्मी मातेसमोर आपल्याला 7 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा अखंड असाव्यात, कुठेही लवंग तुटलेली नसावी. तसेच 2 भीमसेनी कापराच्या वड्या. तर हे घ्यायचं आहे आणि हे या ज्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे तर यांच्यासमोर यांच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व संकट दुःख दूर होण्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, घराची भरभराट व्हावी, घर धनधान्याने भरावं यासाठी, त्याचबरोबर आपल्या सर्व अडचणी संकट दूर होण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला हे जे कापूर आहे आणि या जे लवंग आहे तर ते घ्यायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत आपल्याला हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीवरून 7 वेळा उतरवायचं आहे. परंतु हे करत असताना आपल्याला या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करत करत 7 वेळा आपल्याला उतरवायचं आहे. म्हणजेच लहान मुलांची दृष्ट काढतो त्याप्रमाणे घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे फिरवायचं आहे. तर आता हे अभिमंत्रित झालेले लवंग आणि कापूर आहेत तर हे आपल्याला या पूजेच्याच ठिकाणी ठेवायचे आहेत. त्यानंतर भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा आपल्याकडून जर चुकून दिवसभर उपवास करत असताना, व्रत करत असताना आपल्याकडून काही कळत न कळत ज्या चुका झाल्या असतील तर त्याबद्दल देखील माफी मागायची आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण झोपायच्या वेळेला हे जे कापूर ठेवलेलं आहे 2 भीमसेनी आणि ह्या ज्या लवंगा ठेवलेल्या आहेत 7, तर त्या घ्यायच्या आहेत. एखादं भांडं घ्यायचं आहे, एखादी वाटी किंवा एखादं पात्र घ्यायचं आहे. त्यामध्ये या ज्या लवंगा आहेत आणि हे कापूर आहे तर ते टाकायचं आहे आणि त्या पेटवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये, आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर आपल्याला करायचा आहे. आणि हे लवंग आहे तर ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि कापराच्या सुगंधामुळे आपल्या घराकडं लक्ष्मी माता आकर्षित होत असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पूर्ण घराचा कोपरा न कोपरा हे लवंग आणि हे जे कापराचं धूप आहे तर ते पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचे आहे. आणि हे आपल्याला संध्याकाळी आपण झोपायच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्या म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला आपण हे धूप फिरवत असू तर त्यावेळेला आपल्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी, मुलांची, पतीची, घराची भरभराट होण्यासाठी आपण भगवान विष्णूंना, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि असं करत करत आपल्या घराच्या पूर्ण घरामध्ये हे फिरवायचं आहे. कोणतीही जागा आपल्याकडून सुटू द्यायची नाही. टॉयलेट, बाथरूममध्ये देखील आपण हे फिरवायचं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा वावर असतो किंवा ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते तर त्या त्या ठिकाणी आपल्याला हे फिरवायचं आहे. म्हणजे संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे. त्यानंतर हे फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर, आपल्या उंबरट्याच्या बाहेर एका बाजूला नेऊन आपल्याला हे ठेवायचं आहे आणि पूर्णपणे जळून द्यायचं आहे. त्याचबरोबर आपले जे दरवाजा आहे आपला जो घराचा, तर त्या मुख्य दरवाजाच्या बाजूला आपल्याला रात्रभर एक अखंड दिवा लावायचा आहे. आणि हा अखंड दिवा आपल्याला देशी गाईच्या तुपाचा लावायचा आहे. आणि हा दिवा लावत असताना देखील या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा, 2 कापराच्या वड्या आणि चिमूटभर हळद टाकायला विसरायचं नाही. तर असा हा अखंड दिवा आपल्याला या दिवशी रात्रभर लावायचा आहे. आता हा अखंड दिवा लावत असताना तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या दिवशी कणकेचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही जर मातीचा दिवा लावला तरी देखील चालू शकतो. परंतु कणकेचा किंवा मातीचाच दिवा आपल्याला अखंड दिवा रात्री लावायचा आहे. आणि हा दिवा अखंड लावून झाल्यानंतर सकाळी अगर तुम्ही जर झोपला आणि हा रात्रीचा दिवा विझला तरी काही हरकत नाही, परंतु हा दिवा विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपण हा जो दिवा घेतलेला आहे, मग हा मातीचा असेल किंवा कणकेचा असेल तर हा दिवा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचा आहे. किंवा जर आपल्या आजूबाजूला जर एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली आपल्याला हा मातीमध्ये पुरून टाकायचा आहे. आपल्याला तो इकडं तिकडं कुठेही फेकायचा नाही. तर हा दिवा का प्रज्वलित करायचा असतो तर लक्ष्मी माता ह्या प्रकाशाच्या दिशेने आकर्षित व्हावी
आणि हा जो कापूर टाकलेला आहे, ही जेव्हा लवंग टाकलेली आहे, तर लवंग ही लक्ष्मी मातेला आकर्षित करत असते आणि कापराच्या सुगंधाने ही लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समाधान यावं, भरभराट व्हावी आणि आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहावा आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट व्हावी, यासाठी हा आपल्याला या दिवशी रात्री अखंड दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सकाळी आपल्याला हा दिवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर जी हळद टाकायची आहे, तर हळद ही भगवान विष्णूंना आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा व्हावी, भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे भगवान विष्णूंना आकर्षित करण्यासाठी आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या कार्तिकी देव उठणीला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, जर कोणी करणी केली असेल, बाधा असेल, नजर दोष असेल, तर त्यासाठी आपल्याला घरामध्ये लवंग आणि कापूर पेटवायचे आहे आणि आपल्या घरामध्ये ती फेकायची आहे, म्हणजेच घराच्या बाहेर तिला काढायचे आहे. तर असा हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला या देवउठणी एकादशीला आवश्यक करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत, सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपली याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.